विकी माने, रुनव 11 नारेन. काही अंतरावर नारेने, काही अंतरावर आपण पाहतो सिद्धी करवले गाव. आपल्या विभागातील हे संघ आहेत, चांगला क्रिकेट खेळतात, एकमेकांचा खेळ त्यांना माहिती आहे. अंपायर सिग्नल. मॅच ऑन. टायमर सेट केलं 7:36 आणि आता या सामन्याला करू सुरुवात. पहिला चेंडू, आघाडीची जोडी 7:31. सॉरी माफ करा, वेळापत्रक ऑन टाइम. आज बुधवार सुद्धा 11 फेब्रुवारी 7:31. मॅच नंबर 3 आपण सुरू करतो. जलद गतीने खेळायचं. 5:05 आज पहिला चेंडू पडला. फर्स्ट बॉल, खाली राहिला चेंडू. गुड बॉलिंग हरीशदादा पाटील आणि त्यांची सर्व मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना आमदार चषक स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाज विकी माने, डॉट बॉल. रुनव 11 नारेन कितीपर्यंत रोखणार. सलामीवीरांवर संघाची खूप मोठी जबाबदारी असते. ओ चेंडू बघा, रिलीज खूप चांगल्या पद्धतीने करतो, चेंडूला अँगल करतो. गोलंदाजचं कौतुक करूया. रनवे मध्ये वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती उंचावर नेण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. जेव्हा तुमचे प्रमुख गोलंदाज षटक हाताळतात त्यावर संघाची जी जबाबदारी असते आणि ते ओझं घेऊन संघासाठी ती धुरा त्यांना सांभाळावी लागते. विकी माने 2 चेंडू डॉट. प्रचंड वेग आहे आणि तेवढा कंट्रोल सुद्धा आहे. क्रिकेट सी फॉर कंट्रोल आणि वेगवान गोलंदाजाकडे कंट्रोल असावा लागतो. नेक्स्ट बॉल. तिसरा चेंडू डॉट. ओ गोलंदाजी बघा किती दर्जेदार होत्या. प्रचंड वेग आहे आणि त्यानंतर कंट्रोल करतो. आपण पाहतो 4 व्हीलर गाडीला 2 व्हीलरला ब्रेक का असतो, कारण गतीवर नियंत्रण असावं लागतं आणि जेव्हा एखाद्या गोलंदाजाकडे हे नियंत्रण असेल तर तो फलंदाजांना भंबीरी करून सोडतो. तीच गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह राहिल्या 3 चेंडूमध्ये. गती कमी केली, पायावर आदळला. अपील. दबाव दडपण खाली. बॅटिंग लाईनअप. फटके येत नाही, कनेक्शन होत नाही, विचार करायला भाग पडते. धावा मिळतील. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम 4 चेंडू नंतर 1 धाव आहे. डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑफ आहे. रुनव 11 नारेनचा गोलंदाज आपण पाहतोय. विकी माने 4 चेंडूवर काहीच करून दिलं नाही. आता स्ट्रायकर एंडला प्रतीक पाटील. लाईन ओळखली. ऑफ स्टंप वरून चेंडूला स्विंग दिला. बघा, जर तुमच्याकडे हे वेगवेगळे स्टॉक चेंडू असतील, त्याला आपण नेकली म्हणूया, व्हरायटी तुमच्याकडे असेल, वेगळे चेंडू फेकण्याची कला तुमच्याकडे असेल, तर तुम्ही मैदानावर फलंदाजांना उभे ठेवू शकता. आणि आता पुन्हा एकदा प्रतीकला उभं ठेवले. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. गोलंदाज विकी माने. हा चेंडू ताकदीचा प्रचंड वापर, पॉवर जनरेट केले. डीप कडे लॉंग ऑफला थोडासा चाच पडला, मात्र कुठे का होईना वेगाने चेंडू गेला, त्याला अडवला. नाराज विकी. त्याला हा चेंडू सुद्धा डॉट फेकायचा होता. बघा, हे चॅलेंज आहेत. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला. धावा पॉवर प्ले नंतर एकूण बॅटिंग करताना रुनव 11 नारेन च्या विरुद्ध बॅटिंग करतो CSK सिद्धी करवले. टोटल रन्स 3 रन्स ऑन बोर्ड. प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेता. मात्र टोंडरे गावाकडे येणारा जो मेन रस्ता आहे ना, जर तुमची कुणाची बाईक 4 व्हीलर असेल तर इकडे आमच्या स्टेजच्या मागे भरपूर जागा, इकडे पार्क करा, कारण हेवी व्हेकल तिथून ट्रॅव्हल होतात आणि आम्ही ही सुरक्षेसाठी तुमच्या सांगतो. मेन रोडवर जर बाईक 4 व्हीलर असेल तर इकडे मागे पार्क करा. प्रेक्षक वर्गांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया. विकी माने. धावा आल्या 3. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू लॉफ करते, लॉंग ऑफला. फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. धाव फलक आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना CSK सिद्धी करवले. मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलं 41 करायच्या होत्या. आपण पाहिलं जरूर तळोजे मजकूर संघाला टार्गेट होतं. दुसरा मॅच कडे आलं, विनिंग टार्गेट 46 होतं, म्हणजे 41-46. आता पुढची फिगर का असेल, साहजिकच सर्वांच्या नजर आहेत. आयुष पाटील सेकंड ओव्हर, 5 षटकांचा पूर्वार्ध.
खोला चेंडू ड्राईव्ह करतोय, फटके येत नाही. शांतता आपण जरूर पाहिली पॅव्हलियन मध्ये. CSK सिद्धी करवल्या हा संघ सुद्धा तेवढा बलवान बलशाली आहे. समोर धारदार गोलंदाजी समोर आता प्रमुख फलंदाजांना शांत बसावं लागतं. आतापर्यंत लेख आजोका पाहिला. अक्षयनं 5 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2 वर खेळतोय. प्रतीक त्याला साथ देतो. 3 चेंडूचा सामना त्याने केला, वैयक्तिक तो 3 वर खेळतोय. आणि गोलंदाज आयुष पाटील सज्ज होईल. पुन्हा एकदा थोडासा दबाव असेल. डीप लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. पॉवर प्ले 1 मध्ये आपण धावा पाहिल्या 3. सुंदर मैदान आहे, आउटफील्ड सुद्धा आहे. प्रेक्षक वर्ग बघा मस्तपैकी बसून या सामन्याचा आनंद घेतो. या स्पर्धेचा आमदार चषकाचा स्पर्धेचा आनंद घेत असताना आयुष पाटील समोर ठेवला, त्याला लॉफ केला डीप लॉंग ऑनला. हो गुड कॅच. विकेटच्या शोधात होते आणि विकी मानेनं हा झेल टिपला. गोलंदाजी करताना पहिला धक्का बॅटिंग टीम CSK सिद्धी करवले संघाला. मॅच कडे CSK सिद्धी करवले या संघाला मी मगाशी म्हटलं का हा सुद्धा एक चांगला संघ आहे. काही दिवसापूर्वी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानाची स्पर्धा पाहिली आणि 2 सिद्धी करवले. गावातील 2 संघ सुपर 12 ला क्वालिफाय झाले. सिद्धी करवले म्हटले तर आमचे योगेश मडवी नामांकित समालोचक मराठी हिंदी, तेवढे चांगले आयोजक संयोजक. आणि जेव्हा योगेश मडवी यांच्याकडे आयोजकांची काही धुरा असते आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करतात. आणि या स्पर्धेला सुद्धा लीड करत असताना लक्षवेधी या यंगिस्तानचं क्रिकेट मैदानावर ऋणव 11 नारेन विरुद्ध 2 आत करताना CSK सिद्धी करवलं. सामना सुरू आहे. नवीन फलंदाज सरकला. टार्गेट सेट करण्यासाठी प्रयत्न होईल. क्रियाशील व्हावं लागेल, गतिमान व्हावं लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं थांबला तो संपला आणि गती म्हणजे प्रगती. मर्यादित क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच संधी शोधाव्या लागतात. ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत नाहीये, त्या तुम्हाला ग्रॅब करावं लागतात, पुढे जावं लागतं. आणि आता त्यासाठी प्रवास करतोय बॅटिंग टीम CSK सिद्धी करवले. नील संदीप पाटील पुरस्कर्ते. 6 चेंडूमध्ये 6 विकेट, 10,000. बंटी पाटील 6 चेंडूमध्ये 6 विकेट्स म्हणजे हा वेगळा कारनामा आहे. आता पुरस्कर्त्यांचे धन्यवाद देऊया. सावध फटका खेळला, संयमता दाखवली. ड्राईव्ह करताना लॉंग ऑफ कडे गुड फिल्डिंग. मोठे फटके का येत नाहीये याचा विचार होईल. मोठ्या फटकेने धावफलक पुढे सरकेल. मात्र मैदानाचा लेखाजोखा आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये 41 टार्गेट, सेकंड मॅच मध्ये 46. कदाचित गोलंदाजांची दादागिरी या मैदानावर, गोलंदाजांची गुंडगिरी मागच्या मॅच मध्ये सुद्धा सामना काही अंशी कठीण होत चालला होता. मात्र मोरबेच्या फलंदाजानं केलेली चिवट फलंदाजी तिथून सामना त्यांनी खेचून आणला. आयुष पाटील धावा दाफलकावरती 6. ड्राईव्ह करताना डीप कडे क्षेत्र खाली कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड मध्ये अडतला. नक्कीच धावा मिळतील. सेकंड ओव्हर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. लक्ष असू द्या, टीम मीटिंग तुम्हाला आत्ता अलाव नाहीये. सूचनेकडे लक्ष द्या. पॅव्हलियन मध्ये ती पाण्याची पूर्तता आम्ही करतोय. 12वे खेळाडू आपण लक्ष असू द्या. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक. लास्ट बॉल धावा दाफलकावरती 8. बॅटिंग करत असताना आतापर्यंत एकही. तर याच दरम्यान सन्माननीय रोहित दादा पाटील साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम साहेब, आपलं स्वागत आमदार चषकाच्या वतीनं. 8 धावा दाफलकावर ट्राय होईल. कॅप शॉट कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि आज सनसनी चौकार. निलेश दादा पाटील जावं येत तोंडरे गावाचे, त्यांना विनंती आपण आला असेल तर या व्यासपीठामध्ये आपल्याला इन्व्हाइट केले होते. यानंतर 4था मॅच होणार आहे तो म्हणजे गावदेवी
बुरदुल निलेश पद्माकर पाटील आमचे नारायणगावचे, त्यांना विनंती आपण याबो व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. गौतमी बुरदुल विरुद्ध DCC कोपरा यांच्यामध्ये लढत होईल. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर नील संदीप पाटील पुरस्कर्ते बॉलिंग टीम साठी हे कॅश प्राइज. सलग 3 विकेट 3000, 4 घेतले तर 4000, 5 घेतले तर 5000 आणि 6 चेंडूमध्ये 6 घेतले तर 6000, 10000 आहेत. लक्ष विद्या मॅचकडे 2 षटकानंतर धावा दाफलकावरती टोटल 12 धावा आहेत. बऱ्याच अवधीनंतर फटका आला. अपेक्षित होतं तो फटका येणं, दावा सेट होणं. बंटी पाटीलच्या डोक्यात तेच आहे, प्रतीककडे ती ताकद आहे, कुवत आहे. मयूर मात्रे आलाय 2 षटकानंतर. एकूण धावा दाफलकावरती 12. इथे चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आपण पाहतोय मॅच नंबर 3. क्रिकेट रसिक चाहता वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला बंटी पाटील. बंटी पाटील विध्वंसकारी विस्फोटक आहे. पण तो बंटी जर सेट झाला तर तो काहीतरी वेगळा करेल. मात्र आता फटक्यांसाठी झगडावं लागतं. पराकोटीचा संघर्ष त्याला मैदानावर करावा लागतो. फटके कनेक्ट होत नाही. डोक्यामध्ये वेगळं मात्र मैदानावर वेगळं घडते, कारण गोलंदाजानं छाप सोडलंय. मयूर मात्रेचा डॉट बॉल. धावा दाफलकावरती 12. कोला चेंडू, काहीच करता येत नाही. डोक्याने गोलंदाजी होत्या, मात्र ऑन पेपर पाहिला तर गोलंदाजी करणारा संघ मजबूत बिकट परिस्थिती निर्माण केल्या बॅटिंग टीमला. केवळ आणि केवळ धावा 12, 3 षटकं. फास्ट क्रिकेटमध्ये कमी वेळा आपण हे पाहतो. बॅटिंग टीम CSK सिद्धी करवलं. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचं स्पॉन्सरचा आपण धन्यवाद देऊया. ओ ताकदीचा प्रचंड वापर, पॉवर जनरेट केली. लॉंग ऑन वरून प्रयत्न होईल मिड विकेट कडे. फिल्डर तिथे रेडी आहेत. सिंगल डबल घेणं सोडायचं नाही आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 14. IPL क्रिकेट आपण पाहिला, T20 क्रिकेट पाहिला, वन डे क्रिकेट पाहिला. कधी कधी क्रिकेटमध्ये एक षटक आहे ना मॅचमध्ये खूप काय वेगळी कलाटणी देतो. आणि आता बंटी आणि प्रतीकला तेच करायचे. एका फटक्यामध्ये धावा त्यांना ठोकायचे. मयूर मात्रे खोला चेंडू ट्राय करतोय. सिंगल डबल घेण्याचं सोडायचं नाही. हा चांगला चंग बांधलाय. नकार देत असताना बघा दोघांमध्ये कम्युनिकेशन चांगले. मैदानावर त्यांनी जंप बसवलाय. मात्र आता सर्वांना अपेक्षा आहे त्यांच्याकडून मोठे फटके कधी येणार. मात्र ज्या पद्धतीनं ऋणव 11 नारेन गोलंदाजी करतोय ना त्यांचं कौतुक करावंच लागेल. 3 धावा आल्या फर्स्ट ओव्हरमध्ये, 9 आल्या आयुष्या षटकामध्ये. मयूरनं अद्याप 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. गुड बॉलिंग. आणि 16 मध्ये अद्याप फक्त एकच चौकार आलाय. आमचे स्कोरर मित्र आम्हाला खूप छान माहिती देतात. राहुल पोरजेत अगदी असे आमचे स्कोरर असेल तर आम्हाला मजा येते. अपडेट्स मिळतात, क्विकली येते. आमच्या शब्दावर त्यांचं लक्ष असतं आणि ही आम्हाला अपडेट देत असताना ऑफस्टमला चेंडू ड्राईव्ह होईल डीप कडे. फिल्डर रेडी आहेत. ओ मिसफील्ड झाली आणि नक्कीच मिळेल 4 धावा. थोडासा नाराज आहे तिथे आणि चौकार. एकोणीसावा धावफलकावर पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या. 9 धावा आल्या सेकंड ओव्हरमध्ये. मयूर मात्रेच्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय त्यांनी धावा दिल्या 7. लास्ट बॉल थर्ड ओव्हर. एकूण धावफलक 19. ड्राईव्ह होईल नक्कीच. फिल्डर तिथे रेडी आहे. तर श्री गणेश आई गावदेवी 11 CSK सिद्धी करवले आणि या संघाचे पुरस्कर्ते कमलाकर पाटील असतील ड्रिंक्स SK एंटरप्राइजेस. क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे.
खूप चांगले आयोजक आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक, मात्र पहिला ऑफिशियली कॉल होईल टॉससाठी. अर्थात नारायण गावातील आमचे निलेश दादा पद्माकर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. तीन षटकानंतर एकूण धावफलक टोटल आपण पाहिला 21 धावा आहेत. लख प्रकाश सुंदर मैदाने चारी बाजूला आपण पाहतो. प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे या सामन्याचा आनंद घेतो. पुन्हा सूचना करतोय, टोंडरे गावात जाणारा रस्ता मेन रोडवर हेवी व्हेकल तिथून जात असतात, तर आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलर असतील तर इकडे पार्क करा, भरपूर जागा आहे. आमदार चषकाची स्पर्धा डे नाईट, संपूर्ण आमचा आयोजकांचा ताफा या स्पर्धेसाठी त्यांची प्रचंड मेहनत राहिली. मात्र 3 षटकामध्ये काय झाले ते विसरावं लागेल CSK सिद्धी करवले संघाला. इथून जर धावसंख्येचा ओघ वाढवला तर मॅचमध्ये चांगलं टार्गेट सेट होईल. क्षमता आहे दोन्ही फलंदाज. अक्षय बाद झाल्यानंतर प्रतीक पाटील, बंटी पाटील. आता प्रतीक आणि बंटीला लढावं लागेल, झुंजावं लागेल. इथे मागे काय गेले ते विसरावं लागेल आणि 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या ठोकून चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. तर ज्या पद्धतीनं कमालीचं षटक हाताळलं 3-9 धावा तिसऱ्या षटकामध्ये आल्या. मयूर पुन्हा एकदा आदी पाटील 4थं षटक. क्षेत्ररक्षणाचं जाळं आपण पाहतोय. बॅक स्लीप सुद्धा सचोईल. गोलंदाज आदी पाटील. स्लोवर वन, टप्पा पडला तसा चेंडू स्किट झाला, चकावून गेला हा चेंडू. विचार करायला भाग पडतोय. गोलंदाज आदी बघा, चेंडू मागे आदळतो आणि त्याचा हा आपटबार यशस्वी झालाय. हे वेगळं तंत्र असतं. मी मगाशी पहिल्या मॅचमध्ये बोललो का गोलंदाजाकडे जर वेगवेगळे स्टॉक चेंडू असतील तर तो मैदानावर फलंदाजानं उभे ठेवू शकतो, काही करू शकतो. ऑन साईडला क्लिक करतोय आणि मधून चाललाय चेंडू. नो चान्स. मिळतील 4 धावा चौकार. टी फाईन लेग कडे हे प्रयत्न जरूर झाले. आता 4 धावेने धावफलक टोटल संघ पोहोचलाय 25. फ्रंट फुटला आले, फटका बनवायचा होता, स्ट्रोक बनवला, इरादा होता. नक्कीच थोडा नाराज आहेत, मात्र भेदकता बघा किती चांगली आहे. ज्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर करतो ना, त्याची तीव्रता आपण पाहिली आणि त्याचं कॉर्डिनेशन पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर करतो. आपण पुन्हा एकदा आधीची ही ॲक्शन पाहू शकाल. नेक्स्ट बॉलवर छोटासा रनअप आहे. समोर हार्ड हिटर फलंदाज बंटी पाटील. बराच वेळ तो उभा आहे बघा, स्विंग करतोय. मात्र या चेंडूला ऑन साईडला परफेक्ट कनेक्शन नव्हतं, मात्र फटका 4 धावा जरूर देऊन गेला. चौकार. स्कोर मूव्ज ऑन. टोटल बॅटिंग टीम 29-29. आणि आता ओव्हर नंबर 4 आदी पाटील. आणि आदी पाटीलचं षटक मयूरनं दिल्या होत्या 9. आधीचं षटक आतापर्यंत 8 धावा, 2 चेंडू बाकी आहे. 4थं षटक. पुन्हा एकदा ऑन साईडला बघा स्फुट आवाज आहेत. एका धाव घेण्यासाठी सुद्धा हे जाळं रचलंय. ऋण विलवन नारेन संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना CSK सिद्धी करवल्या. टॉप गिअरमध्ये आता धावसंख्या सुसाट वेगाने जायला हवी, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावसंख्या टोटल एकूण धावा 30 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम
CSK सिद्धी करवले. ऋण विलंबन नारेन विरुद्ध 2 अंक करताना टॉस जिंकला. नारेननं पसंती दिली. फिल्डिंगला धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना संघ पोहोचला 30 वर. चौथं षटक मार्गस्थ. अजूनही एक षटकाचा खेळ सुरक्षित आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. प्रतीक बंटी स्ट्रायकर इनला. बंटी सज्ज होईल. प्रतीक पाटील. बंटीनं बराच वेळ मैदानावर तो उभा आहे. 2 चौकार प्रतीकच्या बॅट मधून आता तडाखा दाखवण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी. 2-3 खराब चेंडूचा अपवाद वगळता ज्या पद्धतीने ही गोलंदाजी केली कौतुक करायला हवे. 10 धाव्यांचे एक षटक. बघा 4ही गोलंदाजांपैकी ना एकही गोलंदाजानं मी प्रामुख्याने अपवाद वगळता आधी न दिल्या 10, त्यानंतर सर्वांनी 10च्या आतमध्ये रोखलं. म्हणजे गोलंदाजाने इथे मेहनत केली. आता CSKचा पॅव्हलियन म्हणत असेल तर किमान या षटकामध्ये 15-20 यायला पाहिजेत. 31 सिग्नल आला. चला चेंडूची पूर्तता करायचे. संयोजकांना विनंती करेन. आदी पाटील. लक्ष द्या मॅचकडे. आदी पाटील आतापर्यंत आपण पाहतोय नील संदीप पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 3000 रुपये. 4 विकेटला 4, 5 विकेटला 5 आणि 6ला 10. म्हणजे आकड्यांची जादू आहे. 3ला 3, 4ला 4, 6ला 10. लक्ष उद्या मॅचकडे. थोडंसं मनोरंजन. अमर पाटील आणि आता या षटकामध्ये किती धावा होणार. लक्ष उद्या मॅचकडे. आपण पाहतोय प्रतीक बंटी बराच वेळ उभा आहे. बंटी पाटील प्रतीक इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याचं पाहिलं. वैयक्तिक योगदान बंटी पाटीलनं वैयक्तिक योगदानामध्ये तो खेळला. 10 चेंडूमध्ये 13 त्याला योगदान देतो प्रतीक. 8 चेंडूमध्ये 16. करंट रन रेट 7.75. टोटल रन्स 31. लॉस ऑफ दी 1 विकेट. भागीदारी चांगली आहे. मात्र या षटकामध्ये गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपला. लाईन चांगली. रिलीज ऑफ डिलिव्हरी. संपायर चेक करतो आपण. वाईटसाठी बॅटिंग टीम टेक्निकल टीमकडे जाते. सुनील तांडेल सर कनेक्टेड. फिल्डिंग सेट ठेवा. निर्णय येईल. वेळेला आपल्याला महत्व द्यायचे. सुनील तांडेल सर या आपण. बॅटिंग टीम वाईट लाईन साठी चेक करणार. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा आहे. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांची आपण फोटो पाहतोय. परेशदादा ठाकूर असतील सभागृह नेते. हरीशदादा पाटील यांची सर्व पाहुणे मंडळी. डिसिजन पेंडिंग. फेर अंपायर रिव्ह्यू पेंडिंग राहील. थोडासे डिफिकल्टी झाल्या. कव्हर झालं नाही. ST रक्षकाचा आड होता. आपण पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. धावफलक. स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये आता तोडफोड करावी लागेल. हाणामारी करावी लागेल. धावफलकावरती 32. गोलंदाजी करतोय. चौथं षटक हाताळत असताना अमर पाटील. अपेक्षा त्याच्याकडून. अपेक्षा बंटी प्रतीक कडून चांगल्या खेळाची. पुढ्यात चेंडू ठेवला. लॉंग ऑन कडे त्याला उडवलाय. मिसफील्ड झाली. स्टायलिश पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न नाही अडू शकले आणि या चौकार.
36 रन्स ऑन बोर्ड. चेंडू शिल्लक 4. चला थोडा स्पीडअप करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. योगेश आम्हाला सांगतो काही अंतरावर रॉयल ढाबा सुद्धा आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा बघा. 7:56 झाले. 7:31 ला मॅच सुरू झाली होती. भरपूर डिले होतोय. हो खोदून काढला चेंडू. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे. हो धावांची भूक आहे. धोका होता मात्र तो टळला. धावसंख्या टोटल एकूण धावसंख्या आपण जरूर पाहतोय. संघाची धावसंख्या एकूण 38. चेंडू शिल्लक 3. शेवटचे 3 चेंडू बाकीत. बॅटिंग करतो पुन्हा एकदा प्रतीक पाटील. 3 चौकार दाखवलेत. पुढे सरसावत फटका खेळलाय. ओ वेगाने प्रार. हो कंट्रोल. चौकार जरूर मिळेल. धाव ठोकली होती आणि आज 4था चौकार प्रतीकचा. मात्र तो वैयक्तिक पोहोचलाय. संघाची धावसंख्या सुद्धा पाहतो 42 वर 26 वर. प्रतीक बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. चिकटून बसणं खेळपट्टीवर जम बसवणं सो डिफिकल्ट असतं. फास्ट क्रिकेटमध्ये कमी खेळाडू असतात. 12 मध्ये 26 42 काही मेसेज त्यांना देण्यात येतोय. धावफलक 42. चेंडू शिल्लक 2. रिमेनिंग 2 बॉल लेफ्ट. 2 चेंडूचा खेळ बाकी. 25 वर एकटा नडतोय. पहिल्या मॅच मध्ये टार्गेट होतं 42. सेकंड मॅच 46. आता 42 आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. लॉंग ऑन कडे चेंडू. सिंगल निघाला प्रतीक. वेगानं प्रयत्न होईल. थ्रो येण्या अगोदर 2 निघाला बंटी. यस अंपायर धाव घेण्याची तयारी होती. आउट. रनआउट. चेक करतो आपण टेक्निकल टीम. एक्झॅक्टली तिथे काय झालंय चेक होईल. फिल्डिंग मात्र सेट ठेवा प्लीज कारण फक्त 1 बॉल बाकी. त्यानंतर तुम्ही डिस्कस करा. सत्र समाप्त होईल. आपण चेक करतो टेक्निकल टीम कडे. एक्झॅक्टली तिथे रनआउट आहे की सुरक्षित. व्हेरी क्लोज आहे. प्रयत्न चांगले होते यष्टीरक्षक. थ्रो झाला डायरेक्ट. यस रनआउट डेफिनेटली. यस बेल सोडलेले. बघा किती तत्पर असतात खेळाडू. गावाप्रती प्रेम क्रिकेटची हे रक्त असतं. आणि आयुष पाटील मयूर म्हात्रे आदी पाटील सुरुवातीचे 4 गोलंदाज. फर्स्ट ओव्हर मध्ये धावा आपण पाहिल्या होत्या जेव्हा धावा होत्या 3 9 9 आणि त्यानंतर 10. आतापर्यंत आपण पाहतोय अमरने दिल्यात 13. थोडा मागणं राहिला. स्लॉगवर म्हटलं तर हाणामारी तोडफोड मोठी फटकेबाजी. अमर पाटील सचिव. लास्ट बॉल. नवीन फलंदाज सरकला खेळण्यासाठी. अश्विन मडवीला पाहतोय. लास्ट बॉलचा तो सामना करेल. शेवटच्या चेंडूवर कोणता अंक असेल. सज्ज होईल अश्विन. ओ चढवला हल्ला. आणि इथे आपण जरूर पाहू शकतो शेवट गोड करताना हा फटका होता अश्विन मडवीचा. धमाका षटकार. पर्यंत या आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील हायेस्ट स्कोर म्हणूया. पहिल्या मॅच मध्ये 42-46 सेकंद आणि आता 50-51चं टार्गेट. दुसरा अंक आकाश शेळके सर जॉईंट होतील. मात्र यस टॉस कडे वळूया. धन्यवाद. चला टॉस केला जाईल. कोपरा संघ अंश 11 शीतल 11 डीसीसी कोपरा विरुद्ध गावदेवी बुर्दुल यांच्यामध्ये लढत. रोहिदाजी पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांना विनंती करेल की आपल्या शुभास्य इथे सामन्याचा टॉस करायचा आहे. बिग फाईट मॅच येणारी लढत. पहिला फेरीतील अंतिम सामना. एकूण 8 संघ आजच्या दिवसामध्ये. यानंतर एक अतिरिक्त. चला टॉस होते. 2 संघ
टॉस जिंकलाय डीसीसी कोपरा संघ. कॅप्टन अभिनंदन. डिसिजन फिल्डिंग. ओके. तर मॅच नंबर आता 4 पाहायला मिळेल. शीतल 11 अंश 11 डीसीसी कोपरा त्याला फाईट करेल गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल. ही बिग फाईट लढत या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध हे दोन संघ येतील आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा बॉलचा जो अंतिम सामना आहे तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळेल VRCC उसाटणे संघाविरुद्ध देवीचापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ आपण उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस देखील होणार आहे. पहिलं सत्र आपण आवाज ऐकला. या ठिकाणी सागर मांडवकर यांचा आता सेकंड सत्रामध्ये जॉईन होतात आमचे मित्र. खरं तर आकाश शेळके मॅन फ्रॉम चिंचोली. आणि ऋणाबेन नारायण संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. मॅच नंबर 3 सध्या मैदानाच्या आतमध्ये येणारा सामना मैदानावरती पाहायला मिळेल तो म्हणजे शीतल 11 अंश 11 डीसीसी कोपरा विरुद्ध आई गावदेवी बुर्दुल यांच्यामध्ये चौथा सामना होईल. त्यानंतर देवीचापाडा विरुद्ध VRCC उसाटणे यांच्यामध्ये एक्स्ट्रा बॉल मधला जो रोज एक मॅच असतो तो पाहायला मिळेल आणि नक्कीच चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघाला मी शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 51 धावेचं एक चांगलं टार्गेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येस, थँक्यू सो मच. वन्स अगेन आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या अंकामध्ये मी स्वागत करेन आणि घेऊन चलेन तुम्हा सगळ्यांना क्रिकेटच्या सदाबहार आणि अतिशय सुंदर आणि अतिशय रंगीन अशा दुनियेमध्ये ज्या क्रीडांगणामध्ये आपल्याला ऐतिहासिक सामना पाहायला मिळेल. अगदी आपण जर पाहिलं तर मैदान राहिलं नाही आहे, ते तर रणांगण बनलं आहे आणि या रणांगणामध्ये आपण सगळेजण पुन्हा एकदा जाऊयात सामना पाहण्यासाठी जिथे आपल्याला दोन संघ पाहायला मिळतात. ऋणव 11 नारायणच्या अगेन्स्ट SK एंटरप्राइजेस, श्री गणेश CSK सिद्धी करवले. कधी कधी आई गावदेगी या नावानेही ते आपण पाहतो की उतरतात. अनेकशी नाव आहेत आणि आपण आज त्यांना खेळताना पाहतो. धावांचा पाठलाग करायचा आहे. ऋणव 11 नारायणच्या अगेन्स्ट 51 धावांचं टार्गेट आहे. अंपायर सेट, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1, लेट्स बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल. लो फुल टॉस. आडव्या बॅटनं फिरवायचा प्रयत्न होता. अंदर अजून खेळले होते आणि लेग स्लिपला आपण पाहिलं की फिल्डर उपलब्ध होते. बॉलला चांगलं स्टॉप केलं. तोपर्यंत अकाउंट ओपन करण्यासाठी पुरेसा वेळ होता आणि त्या वेळेमध्ये आपण पाहिलं की अकाउंट ओपन स्वप्नील शेंद्रेच्या माध्यमातून. अमर पाटील ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्फत गोलंदाज पॉवर प्लेला राहुल पाटील फेस करतोय. ओ इथे हा बॉल लॉंग स्टॉपला लीडिंग एज घेऊन विकेट किपरला चकमा देत बॉल जातोय. ब्लॅक स्क्रीन आणि बॅनर कटआउटला धडकणारा हा कटआउट चौकार. पाटील जे क्रिकेटचे चाहते आहेत ते सध्या ऑनलाईन मॅच बघतात. पंडित दादा आपलं देखील स्वागत आहे. पंढरीनाथ दादा पाटील आपलं मनापासून स्वागत. ओ सुपर फटका गॅप मधून आणि अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार.
यावेळेला लेंथ जी आहे ती आपण पाहिली, बॉलची पीक केली आणि गॅप शोधली सरळ सरळ पॉईंटला टार्गेट, आणि पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळले. एक्स्ट्रा कव्हरमध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो की आता इथे 4 वाढती आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. सुरुवातीला एका धावेनं अकाउंट ओपन झालं होतं, आता संघ जाऊन पोहोचलाय 9 वरती. बॅक टू बॅक रो मध्ये आलेले 2 चौकार संघासाठी फायदेमंद ठरलेले आहेत. चांगली मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल बॉलिंग करत असताना टीमला, कारण एक प्राइज आलेला आहे नीलजी संदीप पाटील यांच्याकडून. प्रत्येकी सिक्सर हॅट्रिकसाठी आपण पाहतो त्यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सलग 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 4 सिक्सेस आले तर मग 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 5 चेंडू आणि 5 मध्ये 9 धावा आतापर्यंत बनवल्यात. पाव आपल्याला बॅटिंग करतायत ते म्हणजेच नारेंचे फलंदाज. सिद्धी करवलेला धावा थांबवायच्यात आणि हा मनसोबा आहे त्यांचा. सुरुवातीला पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं 10च्या सरासरीनं धावगती राखत फलंदाजी झाली. आता पाठलाग करताना 10.20 ची सरासरी आली. ओ गॅप शोधली आहे, फिल्डर फार दूर आहेत. काऊ कर्नरला बीट करत बॉल जातोय. या ओव्हरमधून 3रा चौकार. थर्टीन रन, 13 धावा धावसंख्या फलकावरती पाहायला मिळत आहेत संघाच्या खात्यामध्ये. आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं कॅपिटलाइज केलंय, म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे की धावा चेस करायच्यात आणि त्या धावा चेस करताना जी बॅटिंग हवी आहे ती बॅटिंग आता इथे आपण पाहतो संघासाठी जरूर उपयुक्त ठरताना पाहायला मिळते. समीर पाटील बॉलिंग मार्फत ओव्हर नंबर 2 मध्ये P2चा स्पेल राहील. या षटकामध्ये मी म्हणेन की आता इथून कमी धावा खर्च होणं काळजी घेणं फार महत्त्वाचं झालंय, ते म्हणजेच सिद्धी करवल्याच्या फलंदाजांसाठी. आणि ऋणव 11 नारायण संघ म्हटला तर यंदाचा हंगाम त्यांचं मी म्हणेन की चांगलं राहिलेलं आहे आणि ते सध्या तरी चांगल्या ट्रॅकवरती आहेत. सो त्यांना थांबवणं थोडंसं कठीण आहेच. समोर खेळायचा प्रयत्न इथे आपण पाहतो. पहा डेंजर एंड कडे नॉनस्ट्राइक एंडला धोका आणि फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद होतोय. आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत. पाहायला मिळतात. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि सुरुवात चांगली केलेली आहे. बिनगड्याचा मोबदला होता, बट एक विकेट आपण पाहिलं की जरूर मिळाली. ते सुरुवातीला समीर पाटीलला. ओ गॅप शोधली आहे, लेट कट डिलाइट फटका, स्ट्रोक एक्झिक्यूट इन थर्ड मॅन आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओव्हर दी रोप चौकार. जी लाजबाब आपण इथे पाहतो आणि स्पेशली इम्पॅक्ट टाकणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अमर पाटील 4 चौकार आतापर्यंत ढोकलेत बॅटिंग करत असताना. अमरसाठी हा वेगवान बॉल होता. एरवी आपण पाहिलं की आता सध्या तरी आपल्याला हॅरीचा बॉल पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये आणि अदर टुर्नामेंटला आपण जास्तीत जास्त निव्या बॉलनं सामने खेळत राहतो. आणि इथे आपण पाहतो की एक वेगळा बॉल आहे, त्यामुळं खेळाडूंसाठी देखील ही कसोटीच आहे आणि चॅलेंजिंग आहे बॉल टाकणं. आणि बॅट्समनसाठी देखील चॅलेंजिंग यासाठी राहिलं कारण की हा जो बॉल आहे तो आपण पाहिलो की स्किट होतोय, थोडासा वेगाने येतोय.
जाण्याचाही चान्सेस तेवढाच आहेत. लांब लचक खेचलाय समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला आणि काऊ कॉर्नरला बीट करत बॉल ऑन साइडला षटकार. आणि तो दाखवून देतोय पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. आणि आता हे ब्रँड आपण पाहतो मैदानाच्या मध्ये बो करताय, चमकतंय आणि त्यांचा हॉर्न देखील तसाच आता वाजतोय, यात काही मात्र शंका नाहीये. स्ट्राईक कळा पुन्हा एकदा. ओ यावेळेला फटका ही तितकाच लाजवाब. गॅप शोधली आहे, इनसाइड आउटचा फटका आणि पुन्हा धावा मिळतील 4. वन मो स्कोरिंग स्ट्रोक. अमर पाटील सरोजांच्या सफाईनं तर आज तो गोलंदाजांची पिसं उपटतोय. अलौकिक प्रतिभा, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. स्पेशली बॅटिंग करताना आपण पाहतो की मोठ्या फटक्यांची त्याला भूक लागली आहे, तहान लागली आहे आणि ती तहान भागवण्यासाठी पॉवर प्ले दोन्ही खेळला आणि दोन्ही पॉवर प्लेला कॅपिटलाइज धावसंख्या आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेली आहे. 13.5 सरासरीनं 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये ऋणव 11 नारायण 51 धावांचा पाठलाग करतायत. कारण सुरुवातीला आपण जर पाहिलं तर जो इम्पॅक्ट टाकायचा होता तो फार तर खूप कमी पाहायला मिळाला आहे. आणि स्पेशली आपण पाहतो बॅटिंग करताना अमर पाटीलनं ज्या पद्धतीनं फॉर्म टेकून ठेवला आहे तो फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. अनेकसे खेळाडू पाहतो आपण क्रिकेटमध्ये, काही खराब फॉर्ममध्ये चालतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खराब फॉर्म येतोच, पण तो आपल्याला खूप काही शिकवून जातो. ते म्हणतात ना टीममध्ये कायम एक गोष्ट कायम राहिली पाहिजे, ती म्हणजे एकी आणि विश्वास. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. सपनों का अधिकार है अपना, सपनों के खातिर लढना. आणि ज्या वेळेला लढाई लढत असता त्यावेळेला त्या स्वप्नांना सामोरं जाण्यासाठी तुमची मेहनत कशी आहे ही फार महत्त्वाची ठरते. ते म्हणतात ना ट्राय ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या घडीघडीला खेळाच्या वातावरणामध्ये अधिक स्पर्धायुग आहे आणि या स्पर्धायुगाच्या घडीघडीला तुला प्रयत्न करायचे. प्रयत्न वालूचे कणं रगडीतात तेलही गलाय. सामना फसत चाललाय आणि त्यामध्ये आपण पाहतो हे जखमांवरती मीठ सोलायचं काम करतात फलंदाज. ऋणव नारायणसाठी अजून एक दे-दणका षटकार. कारण 17-18ची आवश्यकता. सामना सोपा केला नारायणनं. हाही फटका चांगला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न खेळाडूचा आणि इथे अजून एक आपण पाहतोय की रन चोरायचा धाडस होता जरूर. बॉलवरती आपल्याला जरूर एक सिंगल पाहायला मिळते ओमकार पाटीलवरती आलेली आणि एका धाव्यानं धावसंख्या थोडीशी बदलली जाईल. समीकरणामध्ये चेंजेस येणारे 16 बॉल आणि आता 17 धावांची आवश्यकता. मॅच इझी होत चाललेली आहे नारायणसाठी, कारण सुरुवातीला केलेला हल्ला कल्लोल बॅटिंग मार्फत बॅटिंग युनिटच्या माध्यमातून स्पेशली अमर पाटील आणि प्रेमनाथ हजारेचे आता आलेले षटकार आणि आता आलेली सिंगल. यॉर्कर लेनचा बॉल आहे, चांगला चेंडू, फिल्डिंग तेवढी चांगली पाहायला मिळते तिकडे. लॉंग ऑफला प्रोटेक्शन होतं आणि मिड ऑफला जरूर बीट केलं तिकडे, बट लॉंग ऑफनं चांगलं बॅकअप दिलं. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा आणि स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवण्याचं काम आता विकेटवरती पॉपिंग स्विचवरती पाहायला मिळालं आहे. येणारे 15 बॉल आणि 16ची आवश्यकता. डॉट बॉल फेकावे लागतील, मेहनत करावी लागेल, कंबर कसावी लागेल. मॅचमध्ये जिंकायचं असेल तर इव्हन मॅचला डीपमध्ये न्यावी लागेल आणि डीपमध्ये नेण्यासाठी एकच रणमंत्र तुमच्याकडे सध्या उपलब्ध आहे, तो म्हणजे डॉट बॉल आणि विकेटचा. याशिवाय पर्याय नाही आहेत सध्या मॅचला बनवण्यासाठी. मॅच बनवणं हे एक आर्ट आहे, हे क्राफ्ट आहे. ओ सुपर डिफेन्सिव्ह घ्यायचा प्रयत्न. समोर लॉंग ऑफचा फिल्डर पुन्हा एकदा पुनशा धावून आलेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकीची ती नॉन स्ट्राईक एंडला बॉलर एंडकडे. बॉलर चांगल्या पद्धतीनं कलेक्शन. दरम्यान एक धाव आणि एका धाव्यानं समंजसपणा 2 फलंदाजांचा, ज्यामध्ये एक आघाडीला आलेला फलंदाज अमर पाटील आहे आणि प्रेमनाथ हजारे 1 डाऊनला नियुक्ती मैदानाच्या आतमध्ये. इनफिल्डला खेळतोय तो सध्या. 36 धावा धावफळकावरती लागलेल्या आहेत.
ओ फिरून खेळायचा होता. सक्सेसफुल अटेम्प्ट. फाईनला बॉल लॉंग लेग कडे आणि बॉल जातोय चौकार. सुपर्ब. ओ द विकेट. ओ हाही फटका पहा. जे फटके ते आता फक्त डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न खेळाडूंचा. सिंगल डबलवरती फोकस आहे आता सध्या 2 कडे जाण्याचा त्यांचा निर्णय पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीनं या ओव्हरच्या लास्ट बॉलला 2 धावा आल्यात. आणि अशा पद्धतीनं षटकाच्या अखेरीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर हे षटक थोडं महागडच होतं. एकूण धावसंख्या 42ला 1 पडलाय 12 बॉलमध्ये. 9ची आवश्यकता जिंकण्यासाठी बॅटिंग युनिट अर्थातच ऋणव 11 नारेनला. बॉल आणि 9ची आवश्यकता. स्पेशली म्हणेन की या ओव्हरमध्ये फिनिश करायचा मनसोबा राहील ऋणव 11 नारेनचा. कारण या मैदानावरती आपण जर पाहिलं ना तर काल 12 बॉलमध्ये 13 धावा देखील बनल्या नाही आहेत. लास्ट मोमेंटला आपण पाहिलं की बॉल टू रनचं समीकरणही आपण पाहिलं की डिफेंड झालंय. सो या मैदानावरती जर डीपमध्ये हा सामना नेला तर नक्कीच एक बलकट बुद्धी प्राप्त होईल आणि लढण्याची ताकद आणि जिंकण्याची क्षमता प्राप्त करण्याची धमक आहे तो सिद्धी करवले संघ मैदानामध्ये लढाईला सज्ज होईल यात काही मात्र शंका नाही आहे. सो त्यामुळं स्पेशली मी म्हणेन की बॅट्समन या रणमंत्रासाठी जातील कारण चान्स घेणं महत्त्वाचं राहतं. ज्यावेळेला दबाव येतो त्यावेळेला दबावामध्ये आपण पाहिलं की दबाव तंत्रामध्ये फलंदाजी करणं एवढं इझी राहत नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेटमधला जो दबाव आहे ना तो आयुष्याच्या दबावासारखा आहे. जगदीश खेबुडकर सरांनी एका कवितेमध्ये सांगितलंय अफाट अशा मैदानी तू येशे वेळोवेळी डाव तुझा येतात जमाविशी जपून आपली खेळी काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळणार डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला आणि जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आता गेलेत कारण एक्स्ट्रा कव्हरला कॅचची चान्स होती आणि ती चान्स आपण पाहिले की अगदी योग्य रीतीनं त्यांनी जरूर हाताळली कॅच पकडली वेल जज कॅच करत इथे आपण पाहिलं की अखेरकार ज्या फलंदाजांनी हा कार माजवला होता ती जोडी तोडली. बॅट्समन आउट. नवीन फलंदाजा आपण पाहतो इथून सिलेक्शन होते. वैभवला चान्स मिळाली बॅटिंगची आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच आपण जर पाहिली तर सध्या इझी आहे ऋणव 11 नारायणसाठी कारण ऋणव नारायण संघ जर सध्या पाहिलं तर सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये चांगले खेळले आणि ते इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे वेल बिगन इज अ हाफ डन म्हणजे तुमची चांगली सुरुवात विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता आणि ती चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. ओ गॅप शोधायची होती पुन्हा एकदा फसलेत लॉंग ऑफला फिल्डर उपलब्ध डाऊन दी ग्राउंड आणि अजून एक झेल बॅक टू बॅक रो मध्ये 2 विकेट फलंदाज बाद. केली आहे या गोष्टीची की तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल इव्हन हा सामना रफ अँड टफ खेळायचा असेल शेवटच्या क्षणापर्यंत आपली अस्मिता जपायची असेल तर मॅचला डीप मध्ये नेणं फार महत्वाचं आहे आणि ते करतो आता गोलंदाजीच्या मार्कवरती आलेला गोलंदाज कृष्णा पाटील.
ऑन हॅट्रिक. हो टॅप केले बॉलला, पुश केलं. खुश रहोची रणनीती आणि डिफेन्सिव्ह रक्षात्मकरित्या खेळायचा हा प्रयत्न आपण पाहिला. 9-8ची आवश्यकता. बॉल टू रनचं समीकरण पुन्हा एकदा. एक बॉल एक्स्ट्रा आहे त्यांच्याकडे, जो एक बेनिफिट आहे. बट इथे येणारे प्रत्येक बॉल जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत इथे गोलंदाजी करणाऱ्या सिद्धी करोळे संघासाठी, यात काही शंका नाही आहे. अमर पाटील स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. 13 बॉलमध्ये आतापर्यंत 33 धावा त्यानं बनवल्यात. सो चांगला पिकला खेळाडू. हाही बॉल हलक्या त्यानं कट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपलब्ध. स्ट्राईक एंडला थ्रो. ओ नॉन स्ट्राईकला धोका आहे आणि सेफ आहेत खेळाडू अंपायर सेट. सो एक धाव आपण पाहतो या बॉलवरती आलेल्या. एका धावेनं थोडे चेंजेस होत आहेत. येणारे बॉल बाकी आहेत ते म्हणजेच 8ला 7ची आवश्यकता. एक मोठा फटका या मॅचचा पर्दाफाश. 2 डॉट बॉल लास्ट मोमेंटपर्यंत लढाई जिवंत पाहायला मिळेल. नाविन्यपूर्ण गोलंदाजी नाहीये सध्या, पण आपण जर पाहिलं तर रफ्तारमध्ये ते सध्या तरी बीट करतात. बॅटिंग मार्फत आपण पाहिलं तर फलंदाज स्ट्राईक एंडला आता मयूर म्हात्रे नेट नंबर 5 वरचा खेळाडू आहे. मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. हलक्या त्यानं खेळायचं होता. पहा तिकडे काय झालंय. बेल्स डाऊन. यस यस, कहाणीमध्ये ट्विस्ट. एवढा इझी नाही सामना देणार आहोत. सिद्धी करोलेचे सुपरस्टार आहोत आणि आता स्टार परफॉर्मन्स अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. बॅकअपची आवश्यकता होती आणि बॅकअपची आवश्यकता असताना संघनायकानं हाक दिली आणि त्या हाकेला आता आपण पाहतोय की सादत तिथे लौकिकास्पद कामगिरी करतोय तो म्हणजेच कृष्णा पाटील. येणारे 7 बॉल आणि 7ची आवश्यकता. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत कृष्णा पाटीलनं 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतलेल्या आहेत. आपण सुरुवातीला चर्चा केली होती कि मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं, ये गलत बात है. लढाई लढतायत आता आणि लढाई जारी आहे. प्रयत्न वालूचे कण रगडितात, तेलही गेले. प्रयत्नांमध्ये इतका दम असला पाहिजे की मातीमधून तेल काढायची क्षमता तुमच्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे आणि ते कृष्णा पाटीलनं दाखवलं आज मैदानाच्या आतमध्ये. पहा लाऊड शाऊट. पंचांकडे अपील साकारतायत, पंच अपिलीला खारिज करतायत. बट डॉट बॉलनं आता इथे प्रेशर निर्माण करत शेवटच्या क्षणापर्यंत सिद्धी करोलला या मॅच मध्ये बनून ठेवलंय, जागरूक ठेवलंय. येणारे 6 बॉल 7ची आवश्यकता असेल. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहिलं की सेकंड चान्स जशी क्रिएट झाली लगेच ते पारडर्स आहे ते हलू आपण पाहिलं की उतरत गेलं आणि तिथे बॉलिंगचा ग्राफ जो आहे तो आपल्याला उंचावताना पाहायला मिळाला. मॅच जी आहे ती आपण पाहतो की क्रुशल बनलेली आहे आणि एक मॅचमध्ये इन्सेन पाहायला मिळाला. मॅच शेअर मार्केट सारखे रंग बदलते. येणारे 6 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज प्रतीक पाटीलची निवड केलेली आहे. ती म्हणजेच CSK सिद्धी करोळे संघाकडून आणि गावदेवी सिद्धी करोळे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रतीक पाटील पाहायला मिळतो शेवटच्या षटकासाठी. धावा वाचवायच्या आहेत. 6ला 7. समोर आपण पाहतोय सेट बॅट्समन आहे अमर पाटील आणि आता नवीन फलंदाज भरत आला. सो भरत जो आहे तो आपल्याला जरूर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आणि स्ट्राईक एंडला सेट बॅट्समन आहे. सो हे समीकरण जे आहे ते थोडंसं ट्रिकी होणार. ओ बॅक बॉलरची संकल्पना होती. 5 सेकंडचा चान्स घेतात. फिल्डर थोडेसे खराब फिल्डिंग दाखवतात. जे करायचं होतं ते झालं होतं. त्या बॉलमध्ये सुरुवातीला पहिला चान्स आला होता विकेट घेण्याचा, बट बॉल जो आहे तो थोडा स्पीडलीच होता. स्वतः बॉल कलेक्ट करणं एवढं सोपं नव्हतं. बट त्यानंतर आपण पाहिलं की लॉंग ऑन मध्ये जी चुकी झाली आहे ती चुकी थोडीशी म्हणजे की संघासाठी आता लाजमी नसणार आहे.
येणारे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये 5ची आवश्यकता क्षमता आहे प्रतीक पाटील मध्ये, कारण अनेक सामने वाचवलेत याच प्रतीकनं आणि तो प्रतीक आता डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये 5ला 5 वाचवेल का प्रश्न. ओ हा बॉल पंच बोलालेत, लाईन खराब आहे, वाईटचा इशारा. आधीच दुष्काळ आणि त्यामध्ये 13वा महिना असं म्हणावं लागेल, कारण की इन्व्हेस्टमेंट फार कमी होती आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये कमी असताना आपण पाहतो की कृष्णानं जी मेहनत केली आहे ती मेहनत आता कुठेतरी वाचवायची असेल आणि त्या मेहनतीला जर पाझर फोडायचा असेल विजयाचा आणि इतिहास घालायचा असेल कुंकुम करंटकानं, तर मग चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. पण हे होऊ देतील का फलंदाज नारायणचे हे सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यांचा कॅलिबर जो आहे तो कॅलिबर नापण्यासारखा नाही आहे. ठोकलाय षटकार आणि सामना जिंकलाय रुनव 11 नारायणनं. केला ऋणव 11